तर मंडळी, आज आहे संडे आणि संडे म्हणजे नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा आराम करायचा दिवस आणि माझा काम करायचा दिवस। तर मंडळी, मी करत आहे बोर्जो कंपनीमध्ये काम। देवाची पूजा करून मस्त चाय सोबत ब्रेड बटर खाऊन कामाला सुरुवात करून पहिलीच ऑर्डर अंधेरी वेगची उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन एंट्री करून पार्सल पिकअप केलं आणि 30 मिनिटं वेट करून दुसरी ऑर्डर अंधेरी ईस्टची भेटली आणि आलो पिकअप लोकेशन वरती। तर कस्टमरनी मला ओबराय काय सिटी मॉलच्या बाहेरच पार्सल आणून दिलं। त्यानंतर पार्सल पिकअप करून निघालो ड्रॉप लोकेशनला। ड्रॉप लोकेशन वरती येऊन पार्सल डिलिव्हर केलं आणि तिसरी पण ऑर्डर अंधेरी ईस्टची भेटली। ड्रॉप लोकेशन वरती येऊन ते पार्सल डिलिव्हर करून तिसऱ्या ड्रॉप लोकेशन वरती जाता जाता अंधेरी जेबी नगरला कार आणि बाईकनी रेड सिग्नल क्रॉस केल्याने एकमेकांनी मिठी मारली। त्यानंतर ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमर सोबत कॉल वरती बोलणं केलं। तर त्यांनी मला हॉटेलमध्ये पार्सल घेऊन यायला सांगितलं। तर हॉटेलच्या एंट्री गेट वरती पार्सल डिलिव्हर केलं। कस्टमरला पार्सल बरोबर भेटलं आहे की नाही ते चेक करायचं होतं। तर त्या कस्टमरनी मला हॉटेलमध्ये यायला सांगितलं। तर मी त्यांना बोललो की मी आतमध्ये येणार नाही, म्हणून त्या कस्टमरनी मला बाहेर उभं न ठेवता जबरदस्ती मला हॉटेलमध्ये एंट्री देऊन पार्सल चेक करेपर्यंत बसायला सांगितलं। तर मंडळी, मला कमेंट मध्ये नक्की सांगा सर्वात मोठं काय आहे, माणुसकी या पैसा। त्यानंतर बाहेर निघताना या दादानी मला नमस्कार करून हॉटेलच्या बाहेर येऊन पुन्हा ऑर्डर बघत बसलो आणि संडेला ऑर्डर पण जास्त नसतात। 1 तासानंतर कांदिवलीची ऑर्डर भेटली आणि निघालो पिकअप लोकेशनला। कस्टमरनी दिलेल्या लोकेशन वरती वेट करून पार्सल पिकअप केला आणि 10 मिनिटांनी लगेच मलाडची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन पार्सल पिकअप करून निघालो ड्रॉप लोकेशनला। ड्रॉप लोकेशन वरती येऊन एंट्री करून पार्सल डिलिव्हर केला। ड्रॉप लोकेशन वरती येऊन पार्सल डिलिव्हर केला। त्यानंतर मला भावासोबत जायचं होतं गाडी बघायला, त्याला पण सेकंड हँड गाडी घ्यायची होती आणि निघालो मालाडला। जाता जाता एकदम जोरात आणि जोशमध्ये ढोलताशा पथकाची प्रॅक्टिस चालू होते। लवकरच गणरायाचं आगमन होणार आहे। लोकेशन वरती येऊन गाडी चेक केली, कोणती गाडी घ्यायची आहे, आपल्या भावाला कोणती गाडी घ्यायची आहे ते फिक्स करून निघालो घरी। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर भावाला फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण नक्की करा।